नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर कशा आहात मैत्रिणींनो? भरपूर दिवसांनी आज मी असं फेस टू फेस कॅमेरा समोर येऊन तुमच्याशी आज बोलणार आहे। तुम्हाला तर जसं काही माहितीच आहे की आपण माझा जे बिझनेस आहे उलन रंगोलीचा जो बिझनेस मी करते त्यामध्ये मी काय नवीन नवीन प्रकार ऍड करते आहे किंवा काय नवीन नवीन टप्पे मी गाठत आहे, हे सगळं काही मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते। जसा टाइम भेटेल तसे तुमच्यासाठी व्हिडिओ हे मी घेऊनच येत असते। तसंच आज सुद्धा काहीतरी नवीन म्हणजे असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, काहीतरी नवीन टप्पा आपण गाठलेला आहे, तर तोच तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। जसे की तुम्ही थंबनेलवर बघितलंच की आपण फ्लेक्स डिझाईन प्रोव्हाइड करायला लागलेलो आहोत, तर त्याच्या संदर्भात आज डिटेलिंग माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। ज्याही ताई आपल्या ज्या ताई गोड ताई माझ्या काय म्हणता, हे जे गोड ताई हे वाक्य आहे ना, हे बऱ्याचशा ताईंना खूप आवडते। ते मला पर्सनली कमेंट्स करून सांगते की ताई तू जेव्हा व्हिडिओची सुरुवात करते ना, नमस्कार माझ्या गोड ताईंनो, म्हणजे शॉर्ट्स मध्ये किंवा इन्स्टावरती त्यांना हे वाक्य खूप आवडतंय। तर गोडच ताई आहेत माझ्या, म्हणून त्यांच्यासाठी गोडच म्हणणार की नाही। तर ताईंनो बघा, जसं की माझ्या ज्या गोड ताई आहेत त्या उलन रंगोलीचा बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेला आहे। तर त्यांना तर माहितीच आहे की उलन रंगोलीसाठी लागणारं महत्त्वाचं सगळ्यात सुरुवात कुठून असते, तर ती महत्त्वाची काय आहे, तर ती म्हणजे डिझाईन। जर आपली डिझाईन आपण व्यवस्थित ड्रॉ करू शकलो किंवा व्यवस्थित पद्धतीने आपल्याकडे डिझाईन अवेलेबल असली तर आपली उलन रंगोली अतिशय सुंदर बनत असते। पहिली सुरुवातच ही काय असते उलन रंगोलीची, ती म्हणजे डिझाईन। तर ती डिझाईन आपण सुरुवातीला ट्रेसिंग वरती प्रोव्हाइड करत होतो, त्या संदर्भात सुद्धा मी लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली होती। आणि आता त्याच डिझाईन आपण फ्लेक्स वरती सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत। त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ झालेला आहे। फ्लेक्स डिझाईन म्हणजे काय, ट्रेसिंगच्या ऐवजी तुम्ही आता फ्लेक्स डिझाईन का घेतल्या पाहिजे, त्याची क्वालिटी, त्याचा यूज, सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा। तर त्यापूर्वी आपण उलन रंगोली जो व्यवसाय त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे थोडीशी माहिती घेऊया। ज्या लेडीज नव्याने हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी तर ते नवीनच असणार आहे म्हणून। तर बघा ताईंनो, उलन रंगोली मॅट हा बिझनेस घरून आपण करू शकतो। हे हवा तेव्हा वेळ देऊन आपण हा बिझनेस करू शकतोय आणि हा आपला प्लॅटफॉर्म असा आहे की स्वतःचा हक्काचा बिझनेस आपण स्टार्टअप करू शकतोय। आणि आता तर मी म्हणेल की आता तुम्ही हा बिझनेस स्टार्टअप करायला काहीच हरकत नाही, कारण की एवढ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही उलन रंगोली बाबतीतची सगळी माहिती घेणार आहात। कशी बनवायची, काय बनवायची, मटेरियल कुठून मिळतं, काय सगळी माहिती तुम्ही घेणार आहात। आणि शिवाय तुमची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा तुम्ही करायला सुरुवात जर आतापासूनच केली तर पुढे गौरी गणपती येत आहे, त्यानंतर लगेच दिवाळी दसरा, म्हणजे आपले पावसाळा एवढा गेला की लगेच आपल्या सणांची सुरुवात होऊन जाते। आणि सणांमध्ये प्रचंड मागणी आहे उलन रंगोलीला। तर ताईंनो, अजूनही जर ज्या ताई फक्त व्हिडिओज बघत आहेत आणि ज्या ताईंनी अजूनही विचारच करत आहे उलन रंगोली मॅटचा बिझनेस सुरू करण्याचा, तर ताईंनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे की खरंच तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करायलाच हवा आणि त्यामधून छोटंसं का होईना इन्कम हे जनरेट करायलाच हवं। राहिली दुसरी गोष्ट, तर आता बघा गणपती जवळ येत आहे, तर गणपतीमध्ये स्वतःच्या हाताने डेकोरेशन करणं म्हणजे खूप भारी असतं। सो त्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे, तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। इन शॉर्ट म्हणजे आज फक्त एवढंच सांगते की लवकरात लवकर बिझनेस सुरू करा। तर चला आता वळूया आपल्या मेन सेगमेंटकडे, म्हणजेच काय तर फ्लेक्स डिझाईन। त्यापूर्वी आपण कशावरती आधी डिझाईन देत होतो ना, मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आधी सुरुवातीला आपण हा जो कॅनव्हास पेपर आहे ना, अशा पद्धतीचा कॅनव्हास पेपर आहे, यावरती आपण डिझाईन प्रोव्हाइड करत होतो। तो अशा पद्धतीचा तो कॅनव्हास पेपर असतो। यावरती मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला अशा पद्धतीच्या डिझाईन ह्या ड्रॉ करून देत होते। जसे की माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे, कारण मी माझी प्रत्येक जर्नी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर बघा, 1 फीट पासून तर 3 फीट पर्यंत आपण अशा पद्धतीच्या ज्या डिझाईन आहेत त्या ड्रॉ करून देत होतो। इथे बघू शकता तुम्ही, फिनिशिंग पण बघू शकता, खूप सुंदर अशी फिनिशिंग असते याला पण। ओके, ह्या 1.5 फीटच्या डिझाईन आहेत। तर बघा, आता मी काय म्हणते की ही जी डिझाईन आहे ना, तर आता मी याच्यावरती तुम्हाला देत होते आधी कशावरती, तर कॅनव्हास पेपरवरती देत होते। बाहेरचा जर आवाज येत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या, कारण की पाऊस पण चालू आहे। आणि ओके, तर बघा, आधी मी याच्यावरती तुम्हाला डिझाईन देत होते। आता याचं कसं होतं की हा पातळ कपडा, म्हणजे जे हे कसलं फॅब्रिक आहे, तर आपण पेपर कॅनव्हास जो आहे, जो टेलरिंग लोक पॅच बनवण्यासाठी वापरतात ना, तो हा कपडा होता। सो मी याच्यावरती तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड करते।
इन फ्युचर करेल, पण अजून पण लगेच स्टॉप झालेली नाही. याच्यावर सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळतील, ज्यांना हव्या असेल त्यांना ह्याच्यावर सुद्धा डिझाईन मिळणार आहे. पण याचं म्हणजे याचं साईड इफेक्ट काय आहे किंवा याचे तोटे काय आहे की हा आपण जास्तीत जास्त 7 ते 8 वेळा यूज करू शकतो आणि वारंवार हाताळल्यामुळे हा लूज पडतो. याची अशी खळ असते थोडीशी, ती डॅमेज होते. खळ एकदा निघून गेली की हा जो पेपर आहे तो थोडासा लूज पडतो. ओके, तर याचा जो उपयोग आहे तुम्ही जास्तीत जास्त 7 ते 8 वेळेस करू शकता. आणि याचं जे हँडलिंग आहे, म्हणजे आपण याला हँडल आहे ना अगदी नाजूक पद्धतीने करावं लागतं. याला स्टोरेज पण, म्हणजे याला ठेवायची ठिकाण वगैरे पण, तुम्हाला पाणी वगैरे लागलं नाही पाहिजे, ओल्या ठिकाणी हा पडला नाही पाहिजे, अशा पद्धतीने याला थोडंसं, म्हणजे हा नाजूक प्रकार आहे आपण असं म्हणूया. आणि हा जास्तीत जास्त 7 ते 8 वेळा आपण यूज करू शकतो. तर मी विचार केला की आता आपल्या ताईंना जर उलन रंगोली मॅटचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यांना जर वारंवार जर खरेदी करावी नाही लागली अशा डिझाईनची, एकदा ही डिझाईन खराब झाली की तुम्हाला पुन्हा खरेदी करावी लागेल, तर त्यावरती ऑप्शन म्हणून मी असा विचार केला की आपण फ्लेक्स डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करूया. आता फ्लेक्स डिझाईन म्हणजे काय, तर आधी त्याचा मी तुम्हाला एक डेमो दाखवते. बघा, फ्लेक्स डिझाईन म्हणजे हा जो कपडा आहे याला फ्लेक्स म्हणतात. हा जो कपडा आहे याला फ्लेक्स म्हणतात. आता फ्लेक्स म्हणजे काय, तर जे बाहेर होल्डिंग लागलेले असतात नेत्यांचे, वाढदिवसांचे, भरपूर सारे असे तुम्ही रस्त्याने होल्डिंग बघितले असणारे, बॅनर बघितले असणारे, तर त्याच बॅनरचा हा प्रकार असतो. फक्त हा हलक्या क्वालिटीचा असतो. तुम्ही बघू शकता, क्वालिटीवरती जाऊ नका. हलका म्हणजे हा पातळ असतो, जेणेकरून तुम्हाला ट्रेस करायला सोपं पडेल. त्या हिशोबाने मी हा कस्टमाइज करून घेतलेला आहे. अगदी पातळ असा हा कपडा आहे. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, याला मी कितीही सुरगळलं, काहीही केलं तरी याला काहीही होत नाहीये. ओके, एक झटका मारला किंवा खाली तुम्ही काही ठेवून वरून प्रेस जरी केलं याला, तरी हा जसा आहे तसाच होणार आहे. हा फाटणार नाहीये. त्यानंतर हा पाण्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर याला काहीही होणार नाहीये. आणि हा जो बेस आहे तुम्ही तो हा वर्ष वापरू शकतायत, याला काहीही होणार नाहीये. शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आता बघा, याच्यावरती मी तुम्हाला हाताने डिझाईन करून देत असते. म्हणजेच काय, तर आता बघा, यावरती पेपर कॅनव्हास वरती मी तुम्हाला हाताने ट्रेस करून देते. तर थोडीशी फिनिशिंग इकडे तिकडे होऊ शकते, थोड्याशा चुका माझ्याकडनं पण होऊ शकतात, कारण की ते हँडमेड असणार आहे. हँडमेड वस्तूंमध्ये थोडं तरी नॉर्मल चुका होऊ शकतात. पण हे काय, हे डायरेक्ट कम्प्युटराइज प्रिंट असणार आहे. कम्प्युटरमधून डायरेक्ट तुम्हाला ही प्रिंट मिळणार आहे आणि डायरेक्ट कम्प्युटराइज ह्या डिझाईन ड्रॉ केल्या जाणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की एक्युरेट तुम्हाला माप मिळणार आहे. एक्युरेट पाकळ्यांचा वगैरे जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमची जी उलन रंगोली आहे ती बनवायला अगदी तुम्हाला सोपी तर जाणारच आहे, पण बनल्यानंतर ती अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी ही दिसणार आहे. तर असे फायदे आहे याचे. आणि पेपर कॅनव्हासचं आणि जे फ्लेक्स डिझाईन आहे त्याचे मी तुम्हाला दोघांचे पण कंपॅरिझन करून सांगितलेले आहे. सो सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की आता आपण हे फ्लेक्स डिझाईन सुद्धा म्हणजे प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आहे. आणि विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लेक्स डिझाईन मला हे बाहेर प्रिंट आउट करून घ्यायला मला अतिशय महाग पडत आहे. तरीही मी जे पेपर कॅनव्हासचे रेट होते त्याच रेटमध्ये आपण फ्लेक्स डिझाईन प्रोव्हाइड करत आहोत. जेणेकरून समजा बाहेर जर मला फ्लेक्स डिझाईन अवेलेबल झाल्या नाही किंवा मला आता दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतंय, तर मग दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागणार आहे ह्या डिझाईनसाठी. आणि हे जे होते ते माझ्या हातामध्ये त्याचा टायमिंग होता. तर तुम्हाला वेळेत जर हवं असेल तर आपल्याला आपण ट्रेसिंगवरती सुद्धा देतोय. आणि जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही याच्यावरती सुद्धा घेऊ शकता. राहिला प्राइसचा प्रश्न, तर प्राइस मी याच्या त्याच ठेवलेल्या आहे, कारण की माझ्या ज्या गोड ताई आहेत ना आणि माझे जे जुने कस्टमर आहेत त्यांना मला अजिबात प्राइस वाढवून द्यायच्या नाहीये. सो त्याच प्राइजेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फक्त वरती 10 ते 20 रुपये एखाद्या डिझाईन मागे वाढलेले आहे. 1 फीट, 1 फीट, 1.5 फीट आणि 2 फीट इथपर्यंतचे चार्जेस जे जुने होते तेच राहणार आहे. आणि 3 फीट पासूनचे चार्जेस हे पुढे वाढलेले असणार आहे. ओके, ह्या ज्या आहेत ह्या आहेत 1 फीटच्या डिझाईन आहेत. त्यानंतर तुम्हाला यामध्ये उंबरटा पट्टी वगैरे सुद्धा सगळं काही मिळणार आहे. तुम्ही जी डिझाईन म्हणाल ती डिझाईन तुम्हाला यामध्ये ड्रॉ करून मिळणार आहे. फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. कॅमेरा सेल्फी असल्यामुळे स्वस्तिक उलट दिसेल. कमेंट्स प्लीज करू नका की ताई तुमचं स्वस्तिक उलट आहे. त्यानंतर बघा 2 फीटच्या डिझाईन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही फिनिशिंग बघू शकता. हे बघा फिनिशिंग बघू शकता. 2 फीटच्या सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळणार आहे. कॉर्नर पीस सुद्धा मिळणार आहे. जी नाही ती डिझाईन तुम्हाला इथे ड्रॉ करून मिळणार आहे. आता कॉर्नर पीसची सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता. कधी कधी हाताने माझे हे सुद्धा कॉर्नर थोडेफार कमी जास्त असे व्हायचे, पण ही कम्प्युटराइज प्रिंट असल्यामुळे यामध्ये अजिबात तुम्हाला कुठल्याही चुका आढळून येणार नाहीये.
तर ताईंनो कशी वाटली माझी कल्पना मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ज्या पण ताईंना उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करायचा आहे. उलन रंगोलीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. शिवाय अशा छान छान ड्रेसिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर वाट कसली बघतायत, 2 महिने आहे अजून तुमच्याकडे. सो 2 महिन्यामध्ये आपला बिझनेस स्टार्टअप करा, ग्रो करा आणि मस्तपैकी गौरी गणपती आणि दिवाळीमध्ये छोटंसं का होईना इन्कम जनरेट करायला सुरुवात करा. त्यावरती एक स्पेशल असा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे. आणि सॉरी, मनापासून माफी मागते की लॉंग व्हिडिओ घेऊन यायला मला थोडासा उशीर होत आहे. ओके ताईंनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त टाईमपर्यंत शेअर करा. ज्यांना उलन रंगोली मॅटचा बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो उपयुक्त होणार आहे. ओके, तर छोटासा व्हिडिओ झालेला आहे. आणखीन तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की विचारा. उलन रंगोली बाबतीत आणखीन काय तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट्स करून विचारा. आणि हो ताईंनो, शक्य झालं तर मला भरपूर रिक्वायरमेंट येत आहेत की ताई तू क्लास घेत नाही, तू क्लास घेत नाही येत असं. तर आपल्याकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मी क्लासेस घेत नाहीये. पण यूट्यूबद्वारे, ह्या चॅनलद्वारे तुम्हाला क्लासेस कसे प्रोव्हाइड करता येतील याचाच मी प्रयत्न करते आहे. त्यावरती सुद्धा आपलं सध्या काम सुरू आहे. तर म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओज आणायचे तुमच्यासोबत का तुम्हाला बेसिकला बेसिक नॉलेज हे समजलं पाहिजे. त्या हिशोबाने सुद्धा काम सुरू आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप द्यायला विसरू नका. मटेरियल हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा. श्री स्वामी समर्थ.